राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. छत्रपतींना वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मराठी, प्रत्येक हिंदू माणसाच्या हृदयात अढळ स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज. पण अलीकडल्या काही वर्षामध्ये त्यांना पुरोगामी, निधर्मी, त्याला सेक्युलर असं ठरवण्याचा एक प्रकारचा छंदच काही लोकांना लागलेला आहे आणि त्या छंदावरच त्यांचं पोट भरतं असं मला वाटतं. मी काही ठिकाणी असं वाचलं की जी वागणुके छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली ती त्यांना कोणीतरी विजापूरचा मुस्लिम सरदार रुस्तुम जमा असं त्याचं कोणीतरी नाव सांगितलं, ती त्यांना दिली. आम्ही लहानपणापासून हे ऐकत आलोत, वाचत आलोत की छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांनी आपल्या लहान भावाला ते वाघनख्या नावाचं हत्यार दिलं. बऱ्याच ठिकाणी आम्ही वाचलं की हे वाघनख्याचं संशोधन खुद्द शिवाजी महाराजांचं आहे. पण लोक अलीकडं जसं टिपूला एक स्वातंत्र्य सैनिक बनवण्याचा घाट घालतायत, तशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मापेक्षा सुद्धा इतर धर्मियांना मान देत होते असं एक म्हणण्याचं आजकाल एक खूप फॅशन झाली. विशेषतः ते मुस्लिम विरोधी नव्हते. आता त्यातलं काही त्यांचे लाडके सिद्धांत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज जावळींच्या मोऱ्याविरुद्ध लढले, सावंताविरुद्ध, सुर्वेविरुद्ध लढले, घोरपडे विरुद्ध लढले ते वास्तव्य आहे. पण हे सगळे आदिलशहाचे चाकर होते, त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं होते आणि ते जनतेला त्रास द्यायचे, रयतेला लुटायचे. म्हणून शिवाजी महाराजांचं त्यांचं युद्ध झालं आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर विजय मिळवला. याचा अर्थ शिवाजी महाराज हेतुतः कुणाशी भांडत होते, ते त्यांचा लढा हा मुसलमानाशीच होता. याच्यात कुणाला काय जरी म्हणायचं असलं तर हे ऐतिहासिक सत्य तुम्ही स्वीकारा न स्वीकारा. दुसरा एक त्यांचा सगळ्यांचा लाडका सिद्धांत असा आहे की ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. तो कसा चूक आहे मी याच्या अगोदरच्या काही एपिसोडमध्ये दाखवलं होतं की खुद्द गागा भट्टांनी सुद्धा तो सिद्धांत मोडून काढला. मला सांगा, महाराजांचे अष्टप्रधानापैकी 7 प्रधान जिथं ब्राह्मण होते, ब्राह्मण कशाला छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करतील? आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम करणारे असंख्य लोकांपैकी ब्राह्मण सुद्धा खूप होते आणि शिवाजी महाराजांचा सुद्धा आपल्या ब्राह्मण वकिलावर, आपल्या ब्राह्मण सरदारावर, अष्टप्रधान मंडळावर खूप विश्वास होता. याचं एक उदाहरण असं आहे की आग्र्याहून ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली त्यावेळेस बाल शंभूराजेंना ज्यांनी मथुरेत ठेवलं ते लोक मोरोपंत पिंगळेंचे मेवणे होते. किती मोठी जबाबदारी महाराजांनी ब्राह्मण असलेल्या व्यक्तींकडे सोपवली, कारण महाराजांना तो विश्वास होता की शंभूराजेला हे लोक जीवापाड जपतील. पण आजकाल ब्राह्मणालाच दूषण द्यायचं झालंय. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा स्वामी रामदासांनी असं सांगितलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नाही की रामदास स्वामी माझे गुरु आहेत. हां, एकमेकाविषयी त्यांना आदर होता, प्रेम होतं, हे तर वस्तुस्थिती आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या साधू संतांचा मान ठेवत, सन्मान करत ते रामदास स्वामीचाही करत होते. त्यांनाही त्यांनी काही देणग्या सनदा करून दिल्या होत्या. आता मला सांगा की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? म्हणजे गुरु म्हणजे त्या काळात गुरुमंत्र घेतला जायचा. तर असा उल्लेख महाबळेश्वरचे गोपाळ शास्त्री भट यांचा आठवतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतला होता. आता काही गोष्टी म्हणजे तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
आपण रोज वाचला तर आपल्याला त्यातून रोज नवनवीन गोष्टी समोर येतील. इतकं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य म्हणजे पुरं आयुष्य 50 वर्षाचं, त्याच्यात त्यांनी जे करून ठेवलंय ते इतकं महान आहे की जसं म्हणलं की रोज मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो, मला रोज नवीन अर्थ लागतात. म्हणजे त्यातला एक छोटासा काही उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयला सुरुवात केली आणि ते त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना त्यांनी भेटीस बोलावलं. त्या भेटी झाल्या, त्यात काय झालं हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि मग व्यंकोजी राजे पळून गेले, त्यांच्यात एक लढाई झाली आणि या 2 भावामध्ये मध्यस्थ ज्यांनी केली त्या व्यंकोजी राजांच्या महाराणी दीपाऊ साहेब या होत्या. आता या दीपाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक साडी चोळी म्हणा काय म्हणा एक जहागीर दिली. त्या जहागिरीचं उत्पन्न 5 लाख पागोडे, म्हणजे त्यावेळेस ते एक सुवर्ण मुद्रा होते. आता ही नुसती जहागीर दिली याला महत्त्व नाही, मला त्याच्या पुढच्या एका गोष्टीला महत्त्व असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे त्या 2 भावामध्ये करार झाले, 19 कलमी करारामधला हा 15वा कलम आहे, त्यात यांनी सांगितलं की दीपाऊ बाईसाहेबांच्या पश्चात हा महसूल त्यांच्या लेकी वारसाकडे अनिवार्य खर्चासाठी जाईल, म्हणजे लेकींकडेच जाईल, दीपाऊ साहेबांच्या मुलांकडे नाही. आणि पिढ्यानपिढ्या हा वारसा लेकी वारसाच राहील. मला सांगा की एक 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला सबलीकरणाचं केवढं मोठं उदाहरण घालून दिलंय. किती पुढचा विचार आहे. आज आम्ही लाडली बहीण योजना करतो तर त्याचे एवढं जाहिराती करतो, कौतुक करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कसं केलंय मला सांगा. हा माझा राजा आहे, हे त्याचं महानपण आहे, हे आम्ही समाजासमोर आणायला पाहिजे. अर्थात त्यांनी त्यांच्या भावाला जे लिहिलेलं आहे ते तर सत्यच आहे की त्यांनी सरळ लिहिलंय की तुम्हाला तुर्की चाकराने भडकून दिल्यामुळे तुम्ही आमच्या विरुद्ध लढायला उभे राहिला. तुर्की. पुढे ते म्हणतात की तुमच्याकडे मुस्लिम सल्लागार आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पष्ट उद्देश काय होता हे त्यांच्या पत्रावरून दिसून येतं. तरी आम्ही त्यांना का सेक्युलर ठरवतो? आमच्या स्वार्थासाठी. जसं गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्राचा आणि टिपूचा काय संबंध, पण टिपू हा देशभक्त होता, तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या समकक्ष होता. कुठल्या अर्थानं होता हे माहीत नाही. मला सांगा, मी अगोदर जसं सांगितलं की दीपाऊ साहेबांना महाराजांनी 5 लाख पागोडीची जहागीर दिली, त्यात ती वंशपरंपरेने लेकीकडे चालायचं आहे. मला कुठल्याही म्हणजे शिवाजी महाराजांच्या पायाच्या नखाची बरोबरी ज्यांची नाही आणि तुम्ही धडधडीत त्याला शिवाजी महाराजांचे समकक्ष म्हणतात, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य होते, आहेत आणि राहतील. शिवाजी महाराजासारखा दुसरा कुणीही शिवाजी महाराज झाला नाही, होणे नाही. या दैवी अवताराची तुलना देवाशीच होऊ शकते, टिपूसारख्या दानवाशी नाही. धन्यवाद.